देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळतोय। महादेवाच्या दर्शनासाठी सर्वत्र भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। सर्वत्र बम बम बोलेचा गजर ऐकायला मिळतो। देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांसोबतच सर्व मंदिरांमध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त सजावट करण्यात आली आहे। तसंच आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। मुंबईतील बाबुलनाथ, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, हिंगोलीतील औंढा नागनाथ, संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिरातही उत्साह बघायला मिळतो। तर आपण ही दृश्य पाहतोय। राज्याच्या विविध ठिकाणांवरती महाशिवरात्री निमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतोय। त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, औंढा नागनाथ, हिंगोलीतील मंदिर, घृष्णेश्वराचं मंदिर आहे, त्याचबरोबर राजराजेश्वर अकोल्यातील मंदिराची आपण दृश्य पाहतोय। शिवलिंगाची पूजा अर्चा केली जाते। शिवभक्त जे आहेत ते महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत, रांगा लावताना दिसतायत। आपण कुर्लात जाऊया। सर्वेश्वर महादेव मंदिरातून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या बरोबर आहेत। धनंजय, कसं सध्या तिकडचं वातावरण आहे? आज शिवभक्तीमध्ये शिवभक्त जे आहेत ते तल्लीन झालेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त मी कुर्ल्यातील जुन्या अशा 150 वर्ष जुन्या अशा शिवमंदिरात आहे, ज्याचं नाव आहे श्री सर्वेश्वर महादेव मंदिर। आणि आपण जर पाहिलं तर याच महादेव मंदिरात सध्या भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। पहाटेपासूनच दर्शनासाठी जे आहेत ते या ठिकाणी भाविक जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर पूजा अर्चा झालेली आहे। त्यानंतर सगळं जर आपण पाहिलं तर इथे महिला वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पिंडीवर अभिषेक केला गेलेला आहे, भस्म आरती जी आहे ती झालेली आहे। अशा विविध ज्या पूजा अर्चा आहेत त्या सकाळपासूनच पहाटेपासून या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ही थेट दृश्य आहेत या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरामधली। आणि आपण जर पाहिलं तर आपल्यावर काही भाविक आहेत, आपण थेट त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे, कुर्ल्यातील हे जुनं देऊळ आहे, भाविक म्हणून तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहात, काय नेमकी भावना आहे, काय धारणा आहे? हे गेले 140 वर्ष ज्या वेळेला कुर्ल्याची स्थापना झाली त्यावेळेला ग्रामदैवत म्हणून हे सर्वेश्वर मंदिर निर्माण झालं। आणि 140 वर्षापासूनची ही जी परंपरा चालू आहे ती सातत्याने सगळ्या उत्सवामध्ये चालू असते। महाशिवरात्री निमित्त सातत्याने या विभागातील कुर्ला परिसरातील चुनाभट्टी, नेहरू नगर सर्व भक्त, सर्व भाविक या सर्वेश्वर मंदिरामध्ये येत असतात। रात्री पहिल्या प्रहरापासून जी सुरुवात झाली, अभिषेक, तूप, दूध, दही, लोणी असं सर्व याने पहिले पिंडीला पहिला अभिषेक लेपिंग केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा 2:30 वाजता दुसरा प्रहर, 3:30 वाजता, 4 वाजता आणि आता सर्व भाविकांची या ठिकाणी लाईन लागलेली आहे। अखंड दिवसामध्ये कमीत कमी इथं 25-1 हजार भाविक येतात आणि आपला अभिषेक पूर्ण करून दर्शन करून या ठिकाणी आनंदाने जातात। तुम्ही कामाला चाललेले आहात आणि त्याआधी तुम्ही दर्शन घेतलं आहे महादेवाचं। आज महाशिवरात्री काय बोल? महाशिवरात्री असल्यामुळे सर्व भाविक मंदिराला येतात आणि महादेवाच्या पूजा करून कामधंद्याला निघून जातात। नक्कीच आपण जर पाहिलं तर याच मंदिरात जो आहे अभिषेक वगैरे झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात जे आहे ते गुरुजी देखील आहे, आपण त्यांना विचारूया। गुरुजी, आज काय कशा प्रकारे महाशिवरात्रीचं महात्म्य आहे, कशा प्रकारे आज पूजा अर्चा झालेली आहे, काय सांगाल या मंदिरात? श्री सर्वेश्वर मंदिराचा आपला 150 वर्ष श्री सर्वेश्वर मंदिर आपल्या 150 वर्ष जुनं आपलं जे मंदिर आहे ते दरवर्षी सालावतप्रमाणे यंदाही आपल्या जे प्रतिवर्षिक जे आपला सर्वात सकाळी आपल्या ट्रस्टतर्फे जो अभिषेक होतो तो अभिषेक करून आपल्या पूजेला आपली सुरुवात झाली। त्यानंतर इतर भाविक जे दरवर्षी सालावतप्रमाणे जे आपले नित्यनेमाने आपल्या श्री सर्वेश्वराला अभिषेक करतात त्यांनी अभिषेक केले। तसेच आज दिवसभर आता भाविकांची ही अशीच गर्दी राहणार। त्यानंतर संध्याकाळी 6:45 नंतर इथे
पहिल्या प्रहरापासून शेवटच्या चौथ्या प्रहरापर्यंत नक्कीच धनंजय, अधिक अपडेट आपण जाणून घेत राहणार आहोत आणि हे वातावरण आपण अनुभवणारच आहोत. थेट आता आपण जालन्यामध्ये जाऊया. आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या बरोबर आहेत. पंचमुखी महादेव मंदिरातून ते आपल्याशी थेट जोडले गेलेत. गौरव, काय वातावरण आहे, कसं तिकडचं सध्या भक्तगण तिथे आलेले आहेत आणि काय महात्म्य आहे? खरं आहे, जालना शहरातील मी सध्या पंचमुखी महादेव मंदिरात उभा आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि आज महाशिवरात्रीनिमित्त रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी ही मंदिरात पाहायला मिळत आहे. रात्रीपासूनच मंदिराची साफसफाई असेल किंवा मग मंदिर परिसरात स्वच्छतेची कामं असतील सगळी झालेली आहे आणि मंदिर आज महाशिवरात्री साजरी करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. भाविक रात्रीपासूनच मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. शिवाय मग दुग्धाभिषेक असेल किंवा मग पिंडीला फुलांची आरास असेल, भाविक मनोभावे देवाचे दर्शन घेत आहेत. हर हर महादेव हा जो गजर आहे, हा जयघोषाने हे परिसर दुमदुमलेला आहे. आपल्यासोबत इथे काही भाविक पण आहेत आणि मंदिराचे महाराज आहेत. काय सांगणार महाराज, कसा उत्साह पाहायला मिळतोय आज उत्साह कसा पाहायला मिळतोय? बहुत अच्छे से यात्रा भरी है और लोग पब्लिक है और अन्नदान चालू है, कलार पानी चालू है और मंदिर जो है 3-4 साल पुराना है, ये कॉलोनी का टाइम है. पश्चिम पहले जब जालना में था जब मंदिर बनवा है और सब कार्यकर्ता हमारे यूनिटी दादा हमारे सब कार्यकर्ता सब अच्छे काम कर रहे हैं और डबल दरवाजा होने की वजह पब्लिक. ये मंदिर कितना पुराना है, क्या इसका महात्म्य क्या है? गौरव, आपण या वातावरणाचा अनुभव घेतच राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. नाशिकमध्ये जाऊया. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात कशा प्रकारे उत्साह दिसून येतोय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून. आज महाशिवरात्र आणि त्याच निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी केलेली आहे. खरं तर आद्य ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. शिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होत असतात. हर हर महादेवचा गजर करत हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी भाविक त्र्यंबक नगरीमध्ये रात्रीच दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे पहाटेच्या वेळेला जलाभिषेक करण्यात आला, दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी पुरोहितांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक अभिषेक केले जात आहे, पूजाविधी केली जात आहे. खरं म्हणजे मंदिराच्या बाहेर जर गर्दी बघितली तर सध्याच्या घडीला 2.5 ते 3 किलोमीटरची गर्दी बघायला मिळते. त्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीनं संपूर्ण त्र्यंबक नगरी जी आहे ती फुलून गेलेली आहे. महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त असतो. त्र्यंबकच्या या ट्रस्टींच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सुरक्षा मंडळ जे आहे त्यांच्या माध्यमातून देखील चोख पोलीस बंदोबस्त असेल किंवा सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. एकाच रांगेमध्ये या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी रांगा लावून उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर नगरी जी आहे ती भोले भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.